विजय मिळवला. आणि आता 5व्या सुपर 12च्या मॅचला आपण सुरुवात करतोय. स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर, धोतुम कुंढेवाळ संघमालक आदरणीय राजेशजी वास्कर साहेब आणि त्याचबरोबर संजय शेठ वास्कर, निलेश शेठ ठाकूर यांचा मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आर्यन स्पोर्ट्स चिर्ले आदरणीय उद्योगपती समीर शेठ पाटील यांचा मालकीचा संघ आहे. चला, अंपायर्सला देखील विनंती आहे, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची इथे उपस्थिती आहे. नानोबा मैदान पारगाव आणि त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंटचे सबस्क्रायबर वाढत चाललेत, कारण व्ह्युअरशिप स्पेक्टेटर्स वाढत आहेत, कारण मॅचेस देखील तितक्याच दर्जेदार स्टँडर्ड क्रिकेटचं या स्पर्धेने जपलंय. पहिला हंगाम रायगड प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ पारगाव 24 लाईव्ह इव्हेंट जवनुमान दापोली, स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स कोपर, जीवदानी बामणडोंगरी, विशालजी जितेकर, तेजसजी मात्रे, संदेशजी पाटील, आकाशजी तारेकर, सुमितजी दोंगडे, प्रफुल्ल पाटील, आदर्श स्पोर्ट्स पुरस्कृत आदर्श परिवाराने आयोजित केलेली रायगड प्रीमियर लीग 2025. गेल्या 6 दिवसांमध्ये प्रचंड पाऊस होता. असा एकही दिवस नाही की लीग स्टेजला पाऊस पडला नाही, पण आज मात्र तो पाऊस थोडासा कमी पाहायला मिळतोय. मी म्हणेन थोडा नाही तर जास्तच कमी आहे. आणि या कोरड्या खेळपट्टीवरती आज फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. लास्ट टू लास्ट मॅचमध्ये 80 चेस झाल्या आणि लास्ट मॅचमध्ये 100 पेक्षा जास्त धावा दोन्ही डावांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अमित नाईकला आपण पाहतो, मॅन फ्रॉम एकटघर, आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील जे वडवलीचे डोंबिवली, आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात बोरी उरणचे ध्रुवित मात्रे. सामन्याला होती सुरुवात लाडक्या प्रेक्षकांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल ध्रुवित, शॉर्ट ऑफ लेन कट करायचा होता, मात्र इथे ऑफस्टंपचा बाहेरच्या पद्धतीने करंट धावत येत होता. कदाचित असं वाटलं की एज होती की काय. एक्साइटेड होऊन गोलंदाजाकडे आला. पहिलाच बॉल ऑफस्टंपचा बाहेरचा. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. येस, दोन्ही पाय हवेमध्ये असताना अप्पर कटचा प्रयत्न होता, बॅकवर्ड पॉइंटला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता अमित नाईकचा. एका बाजूला ऋतिक पाटील जो आयकॉन आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय रोहित भालेराव, तो देखील आयकॉन आहे सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. शॉर्ट थर्डला आपण पाहतोय आतमध्ये ध्रुवित मात्रे. पुढचा बॉल लोवा फुल टॉस, गुडघाट टेकवलाय आणि बॉललाही टेकवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बाहेर. पहिला खणखणीत षटकार. येस, तोहफा कबूली किया. फुल टॉस होता, ज्यूसी फुल टॉस. टॉस केलं होतं बॉलला, डोळ्यांसमोर आलेला हा फुल टॉस थेट अमितचा बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पहिला डॉट बॉल जो बाउन्सर होता. सेकंड फुल टॉस आला जो सीमारेषेच्या बाहेर गेलाय. ध्रुवित मात्रे, शॉर्ट ऑफ लेन, सफल क्रॉसहून जागा बनवली आणि मात्रेला आणखी एक मारलाय अमित नाईकने. दर्जेदार षटकार. मागच्या 6 दिवसांचं लीग स्टेजचं क्रिकेट आणि आज सुपर 12चं नॉकआउटचं क्रिकेट, मी म्हणेन बराच फरक पाहायला मिळतोय. जेव्हा पडत्या पावसामध्ये बॅटिंग करण्यासाठी बॉल स्किट होऊन जा वेगाने येतो, बाउन्स होतो, तिथे शफल क्रॉस होऊन अशा पद्धतीने खेळणं थोडंसं कठीण आहे. पण जर आता ही कोरडी खेळपट्टी आहे, तिथे शफल क्रॉस होऊन जागा बनवतात, चेंडूला तितकासा वेग प्रदान करता येत नाही. मी म्हणेन ओल्या खेळपट्टीच्या तुलनेत कोरड्या खेळपट्टीवरती, आणि कुठेतरी त्याचा फायदा आज फलंदाजांना होतोय. 2 षटकार लागोपाठ दाबा फलकावरती 12. तालुका निहाय क्रिकेटमध्ये दोघेही आपल्याला एकच संघामध्ये पाहायला मिळतात. अर्थातच गावदेवी गावठाणच्यामध्ये करण आपल्याला पाहायला मिळतो, अमित आपल्याला पाहायला मिळतो, ध्रुवित मात्रे आपल्याला पाहायला मिळतात. उरणचे बरेचसे खेळाडू आपण गावदेवी गावठाण या तालुका निहाय फॉर्मॅटमध्ये जेव्हा जेव्हा किंवा खुल्या गटातील स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, या सर्वांना आपण एकत्रित बघितलंय. मात्र रायगड प्रीमियर लीगमध्ये आज वेगवेगळ्या फ्रँचायझीसाठी इनसाइड आउट हवेत खेळला, बॅटचा चेहरा उघडला, फिल्डर स्किट झाला 2 वेळेला आणि बॉल मात्र एका टप्प्यावरती गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
खेळलेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. हवेत जरूर होता गव्हाणचा आपल्याला अनिकेत कोळे. चांगले क्षेत्ररक्षक आहेत, बट जिथे पाणी साचलेलं आहे, चिखल आहे, गवत आहे, त्यावरती थोडी शूटची ग्रीप मिळवणं कठीण असतं आणि तिथे 2 वेळेला तो स्किट झाला जेव्हा धावत होता. मात्र बॉल न थांबता सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांनी सध्या आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या लेट दोंडूशेठ वास्कर 11 या टीमचं धावफलक 16 वरती. खाली ऑलरेडी बसला होता ऑनसाईडला, आडवा बॅटने स्वीप करायचं होतं. थोडासा नाराज आहे कारण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. मागच्या काही बॉलवरती धावा आलेल्या 16 धावा. 5 बॉलमध्ये अमित नाईकचा बॅटमधून आलेला आहे. करंट रन रेट 19.2 आपण सध्या तरी पाहतोय. हेल्दी रन रेट आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. 1 बॉल आणि बाकी आहे आणि आतापर्यंत आपण 24 लाईव्ह इव्हेंटचा विचार केला तर 3,33,299 इतकी यूट्यूब फॅमिली. आज बरेचसे मेंबर्स वाढलेले आहेत. टॉस केलं होतं बॉलला, पण लेग स्टम्पचा बाहेर पिच केलं. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट आणि वाईट सोबत धावा फलकामध्ये वाढ होते. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत अर्थातच एक नामवंत समालोचक रोशनजी पाटील सर, तारा यांची उपस्थिती आज जरूर आहे. फ्लिक केल्या बॉल चालल्या मागे लॉंग लेगकडे, डीपमधून फिल्डर येतात. डबलचा कॉल कितपत योग्य असेल, दोघांनी नकार दिलाय. सो अर्थातच आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अमितकडे स्ट्राईक असेल आणि बॅटिंग करणाऱ्या लेट दोंडूशेठ वास्कर दुधुम कुंडेवाड टीमचा धावफलक 18 फॉर नन. बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पांचा उल्लेख जरूर झाला. पुढच्याच महिन्यामध्ये बाप्पांचं आगमन होईल प्रत्येक घराघरामध्ये आणि रायगडातील पेण गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. अष्टविनायक मधील देखील एक गणपती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. जुसिया फॉली स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॅटचा चेहरा उघडलाय आणि नाईकचा बॅट मधून आणखी एक देखणा फटका. 6 धावा षटकार. कलाकाराचा आराध्य म्हणजे गणपती बाप्पा, कारण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती येतो. आणि इकडे दमदार सुरुवात धावफलकाचा श्री गणेश अमित नाईकने केला आणि आता देखील तोच बरसतोय. 7 बॉलमध्ये 23, त्याच्या बॅटमधून 1 एक्स्ट्रा आणि टोटल सध्या स्कोर जर आपण बघितला स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर दुधुम कुंडेवाळाचा 24 धावा. रोहित भालेराव आयकॉन आलाय मात्र त्याच्यावरती तुटून पडलाय. लांब लचक आलाय डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. अमित नाईकचा आणखी एक षटकार. रोहित भालेराव भव्य स्वागत. मागच्या दोन्ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं अमित नाईकने आणि या मॅच मध्ये मात्र सुसाट सुटलाय. एक्सप्रेस वे वरती त्याची गाडी धावते जणू काय. 8 बॉलमध्ये 29 त्याचा बॅटमधून आलेला. जबरदस्त सुरुवात. ऋतिकला आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नाही आणि सर्वाधिक या अमित नाईकचा बॅटिंगचा आनंद जवळून कोण घेत असेल तर ऋतिक पाटील. फुल लेन स्वीप केलाय. डीप स्क्वेअर लेग पाहतोय, पाहतच राहील. बॅक टू बॅक 3 इन अ रो. लागोपाठचा 3रा षटकार. बॅक टू बॅक 3 आलेले आहेत. लो फुल टॉस आडव्या बॅटने पुन्हा एकदा आणि ते डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. संख्येचा वनवा पेटायला आता सुरुवात, पेटवायला खऱ्या अर्थाने मी म्हणेन सुरुवात केली अमित नाईकने. 36 वरती त्याची टीम फार लवकर पोहोचते. अवघ्या 9 बॉलमध्ये
कणकणीत सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट झाला आपण म्हणतो, स्वप्नवत सुरुवात झाला आपण म्हणतो. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना सध्या तरी मैदानाच्या आत अमित नाईक. टॉप एज चान्स आहे जरूर यावेळेला. विकेट किपर गोलंदाज दोघेही धावतात. कॉल आहे रोहित भालेरावचा आणि या चांगल्या कॉलने चांगला झेली टिपलाय. 3 षटकारांचं प्रत्युत्तर. पहिला झटका लेट दोंडू शेठ वास्कर या टीमला. 36 ला 1.